प्रेम लग्नानंतरचे पार्ट 5. बघ किती मोकळं वातावरण आहे त्यांच्या घरात सुनांना. शिवाय असा हट्ट नाही की आमच्यात सोबत राहा, आई म्हणाली. सासूरवास करतील असं तर अजिबात वाटत नाही तिच्या सासरी, बाबा म्हणाले. नवरा करेल त्याचं काय, आयुष्यात नवरा धड नसेल आणि बाकीचे जरी असतील तर त्याचा काय उपयोग आहे ना. ती बोलत होती पण तिच्या डोळ्यात पाणीच आलं. अगं तो तरी असं का करेल, त्याचे आई वडील इतके चांगले म्हणजे तो पण चांगला असणारच ना, आई म्हणाली. मी तुम्हाला सांगितलेलं पटणार आहे का, माझ्यावर का म्हणून विश्वास ठेवाल तुम्ही. जाऊ द्या, माझं आयुष्य बर्बाद होणार आहे हेच खरं. काय बोलत आहेस, म्हणतात ना शुभ बोलणाऱ्या, आणि रडायला काय झाले, बाबांनी विचारले. जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ, तिचं ती खरं करते तर यावेळेस आपण करू, आई म्हणाली. पुढच्या आठवड्यात तिचा बड्डे होता. त्याला त्यांच्या कॉमन ग्रुपमधून बड्डे दिवशी कळालं. तसा तो खुश झाला. रोहितला आणि त्याच्या विशाल नावाच्या फ्रेंडला लगेचच सकाळी कॉल केला आणि त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत एक महागड्या हॉटेलमध्ये बड्डे पार्टी आहे म्हणून यायला सांगितले. त्याने एक प्लॅन केला होता. त्यानुसार सायलीच्या ऑफिसची माहिती काढली आणि तिची सुट्टी होण्या अगोदरच तिच्या ऑफिसच्या बाहेर तिची वाट पाहत थांबला. 8 वाजत आले होते. बराच वेळ ती येईना हे पाहून त्याला ती गेली असं वाटलं, पण एवढ्यात ती त्याला समोरून येताना दिसली. तसा तिच्याजवळ जाऊन त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन कारकडे जाऊ लागला. ए, काय करतो आहेस तू, काय करतोय, आज बड्डे आहे ना ग तुझा, सेलिब्रेशन तर व्हायला हवं. मला नकोय तुझी पार्टी. अरे असं कसं, नाही ते काही नाही, आपण आत्ता जातोय हॉटेलमध्ये. तुला मराठी कळतं, मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. कशी येत नाही ते मी बघतो. तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवत तिला त्या हॉटेलमध्ये नेऊ लागतो. काय जबरदस्ती लावली तू, अगं माझ्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस आहे, पार्टी तो बनती है, कार सुरू करत तो म्हणतो. ते काही वेळाने हॉटेलमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यावर ती पाहते तर खूप महागडं हॉटेल. मला काय करायचंय, खायचं आणि निघायचं असा विचार करून ती आत येते. पाहते तर सागरचे 2 मित्र त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत पाहून, हे काय करत आहेत इथं. अरे बर्थडे पार्टी आहे, दोघात थोडी असते. हाय सायली, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं लग्न ठरतंय ना, रोहित म्हणाला. हो, हे काय जग जाहीर केलेलं दिसतंय, सागरकडे रागाने पाहत ती म्हणते. अरे माझे मित्र आहेत ते, त्यांना माहीत तर असणारच ना, सागर म्हणाला. बरं ते जाऊ दे, आज तुझा बर्थडे ना, हॅपी बर्थडे. रोहित नंतर सगळेच एकापाठोपाठ विश करतात. पण खरंच नाही वाटत, एकमेकांचे दुश्मन तुम्ही, म्हणजे पटत नव्हतं तुमचं. मग कसं काय घडलं हे, विशाल म्हणाला. ए जरा गप्प बस, खायला आलास तर खा ना गप गुमान, सागर बोलला. एवढेच बोलवलेत का फ्रेंड्स, अजून बोलवायचे ना, सायली म्हणाली. हो ते पण चाललं असतं खरं. बरं काय मागू रोहित, ती रागाने पाहते म्हटल्यावर तो विषय बदलतो. ती वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. हे पाहताच, काय रे, ही सायली पार्टी द्यायला कशी तयार झाली, रोहितने विचारले. तिला सांगितलं कुठे मी की पार्टी कोणाकडून आहे ते, सागर हसतो. ए बघ, नाहीतर काहीतरी गडबड व्हायची, विशाल म्हणाला. डोंट वरी, आज तर चांगलाच बकरा करतो तिचा, सागर बोलला. सागर ती आली बरं का, रोहित म्हणाला. अरे मी विसरलोच तुझी ओळख करून द्यायला. तर ही तन्वी, रोहितची गर्लफ्रेंड, आणि ही निधी, विशालची गर्लफ्रेंड. सागर हाय, दोघी सुद्धा हाय. सिरियस आहात का असंच टाइमपास. अगं काय बोलत आहेस, चला जेवण करा, ऑर्डर आली आपली, रोहित म्हणाला. सगळेच नॉर्मल वागत होते. जेवण होत आली तरी तिला काही गडबड नाही वाटली, त्यामुळे ती निश्चिंत होती. जेवण झाल्यानंतर रोहित आणि तन्वी निघू लागतात. चला सागर आणि सायली, निघतो आम्ही,
ओके बाय, सागर म्हणाला आणि दोघेही निघून गेले. रोहित नंतर विशालसुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत निघून जातो. आता फक्त ते दोघेच राहिले होते. निघायचं का आपण, का मी निघू? ती उठून निघू लागणार एवढ्यात सायली, एकच मिनिटात मी आलोच, प्लीज इथेच थांबा, असं म्हणत तो तिथून निसटतो. 5 मिनिटे झाली तरी तो येत नाही, म्हणून ती निघणार एवढ्यात वेटर बिल घेऊन येतो. मॅडम बिल? मला का सांगत आहात? ते आले होते माझ्यासोबत, त्यांच्याकडून घ्या ना. अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ते सगळे तर केव्हाच निघून गेले. काय, कसं शक्य आहे ते? ते काही मला माहिती नाही. त्यांनी मला तुमच्याकडून बिल घ्या बोललेत. तुम्ही बिल देताय का मी मॅनेजरला बोलवू? त्याची काही गरज नाही, पाहू, म्हणत ते बिल हातात घेतले. पाहते तर 8,900 रुपये बिल झालेले. बापरे, मी का आली याच्यासोबत? माझा बकरा बनवला त्यांनी, सोडणार नाही त्याला. ती खूप चिडलेली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो वेटर, मॅडम काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कार्ड पेमेंट आहे. हो, प्लीज कम धिस वे. तिने बिल पे केले आणि खाली आली आणि तिच्या लक्षात आलं ती त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आली होती, त्यामुळे स्कूटी तिथेच ऑफिसमध्येच राहिली होती. तिने डोक्यावर हात मारला. त्याचा भयंकर राग येत होता. चिडून डोळे घट्ट मिटले. त्याचा चेहरा समोर येताच काय करू आणि काय नको असं होत होतं. डोळे उघडले तर समोर तो. काय रे, मुद्दाम केलेस ना? लाज तरी वाटते का तुला? ती त्याच्यावर जवळजवळ धावलीच. अरे मी काय केले आणि त्यात काय लाजायचं? तुझा बर्थडे आहे तर तूच देणार ना पार्टी. मी कधी म्हणाले तुला मी पार्टी देणार म्हणून? जबरदस्तीने मला इथं आणलं, सोबत मित्रांना त्यांच्या गर्लफ्रेंडला बोलवले. तुला ना सोडणार नाही मी. बरं, ते नंतर बघ, आता घरी चल, आधीच खूप वेळ झालाय. मी नाही येणार तुझ्यासोबत आता. ठीक आहे, चाललो मी. तशीही रात्रीची वेळ आहे म्हणून थांबलो होतो. आता इतक्यात 11 वाजतील. रस्त्यावर एक साधं कुत्रं पण नसेल. मला काय करायचं आहे? हा मी चाललो, बाय. तो जाण्याचं नाटक करत पुन्हा माघारी येतो. बघ, विचार कर परत एकदा. तासभर काही वाहन नाही भेटलं तर 12 वाजतील. मग तर भूतबितं पण फिरतात रात्रीची. गप्प बस हा, मला मुद्दाम भीती दाखवतो आहेस? हो, पण तसंही चिटकिनीला कसली भीती म्हणा. रात्र असो वा दिवस. तो जरा हळूच म्हणतो, तिला ऐकू जातं. काय म्हणालास? चिटकीन कोणाला म्हणतोस रे? आणि तू रे, तू तर वेताळ आहेस की, माझ्या मानगुटीवर बसलेला. हे तिथे उभा असलेला सिक्युरिटी गार्ड त्या दोघांचं बोलणं ऐकून हसत असतो. ती त्याच्यावर धावते. ए, दात काढायला काय झालं रे तुला? सगळी बत्तीशी घशात घालेन. तिचं असं चिडणं पाहून सागर हसू लागतो. चल आता, उशीर झालाय. तिला हाताला पकडून कारमध्ये बसायला लावतो आणि दोघेही निघतात. कारमध्ये नीरव शांतता होती. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. कार चालवता चालवता त्याची नजर कधीतरी तिच्याकडे जायची. ती खिडकीच्या काचेतून बाहेर पाहत होती. केस हवेमुळे उडत होते. तिची एक वार नजर त्याच्याकडे जाते. राग येत होता त्याचा आणि तो तिला लक्ष नसल्याचे दाखवतो. तिच्या अपार्टमेंटच्या खाली येताच, आलं तुझं घर? हो, कळते मला, फार उपकार झाले तुमचे. ती निघून जात होती तर मागून उगाचच तिला, ए चिटकीन, असं म्हणतो. तशी ती, काय म्हणालास? तू ना थांबच, सोडणारच नाही आता तुला, असं म्हणत खाली दगड शोधू लागते आणि तो त्याच्या दिशेने भिरकावण्याआधीच त्याच्या कारने वेग पकडला. तो तो जाऊन थांबला आणि तिचा दगड पलीकडे उभ्या असलेल्या कारच्या काचेवर जोरात लागला. तसा त्या कारचा सेफ्टी अलार्म वाजू लागला. ओ शिट, ती म्हणाली. ते पाहून त्याला आणखीनच हसू येऊ लागलं. ती घाबरून पटकन धावत स्टेअर केस गाठते. चिडचिड करत त्याच्या आई असलेल्या 3rd फ्लोअरला असते. बेल वाजवते तर आई समोर. काय ग, ही पद्धत झाली? ही वेळ आहे का घरात यायची? आमचा फोनसुद्धा उचलता येत नाही का? जरा फोनमध्ये बघ किती मिस कॉल झालेत, आई बोलत होती. अगं, आता तू जरा गप्प बसशील का? आले की लगेच चालू नको करू, सायली म्हणाली. का?
आता आम्ही विचारायचं पण नाही का की कुठे गेली होतीस ते? बाबा म्हणाले. त्या तुमच्या लाडक्या जावयाला विचारा ना. प्रत्येक वेळी त्याचं नाव काय घेतेस? आई म्हणाली. अगं आई, तो घेऊन गेला होता मला हॉटेलमध्ये. अय्या, खरं की काय? घ्या, या गोष्टीचा सुद्धा हिला कौतुकच वाटते. अगं आई, जबरदस्ती घेऊन गेला तो मला हॉटेलमध्ये. सोबत स्वतःच्या मित्रमैत्रिणींना बोलवलेलं आणि बिल पे करायला लावलं मला. नालायक कुठला. ती चिडून सांगत होती, पण तिच्या आईबाबांना तिचं थोडं हसूच येत होतं. ठीक आहे ना, एवढं काय त्यात? तुझा बर्थडे होता म्हणजे तू पार्टी दिली असं समज. त्यात काय एवढं चिडायचं? बाबा म्हणाले. बाबा, बिल किती केले माहिती आहे? 9,000. तेही फक्त 6 माणसात. मुद्दाम तो मला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तरीही तुम्ही त्याचीच बाजू घेणार? जाऊ दे. ती रागाने निघून बेडरूममध्ये जाते, पण तिला तिच्या वरचढ आता कोणीतरी भेटले याने त्या दोघांनाही हसू येत होतं. बघा, हा सागरच तिला नीट करू शकतो, त्याशिवाय ही काही सरळ नाही होणार, आई म्हणाली. हो तर काय, पण काही नाही, एकदा भेटतोच त्याला मी एकट्याला आणि बोलतो, तिला सरळ कर आणि लक्षही दे, म्हणजे आमची काळजी मिटली, बाबा म्हणाले. पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट होती आणि ती सुद्धा सायलीच्या घरी होणार होती. त्यांच्या आणि तिच्या घरातले मोजकेच लोक राहणार होते आणि त्याचे फ्रेंड रोहित आणि समीक्षा, सायलीची मैत्रीण. आज एंगेजमेंट आहे, तरीही सायली मनातून म्हणावे तशी आनंदी नव्हतीच. समीक्षाला जरा लवकर यायला सांगितलं असल्याने ती लवकरच घरी आली. काय ग, असा काय चेहरा पाडून बसली आहेस? एंगेजमेंट, लग्न म्हणजे मुली किती खुश असतात आणि तू बघ स्वतःकडे, समीक्षा म्हणाली. समीक्षा, यार, आय एम नॉट हॅपी. मला नाही जमत आहे. तू बोलत आहेस हे मला तर पटेनाच. आठव यार, कॉलेजमध्ये कशी होतीस तू? हो, पण मी खूप घाबरली आहे ग. मला एकही संधी भेटेना. तुला माहीत आहे या 2 आठवड्यात कसा वागला तो? प्रत्येक वेळी मला कमीपणा घ्यायला लागला आणि मी काही करू शकले नाही. अगं, आता तू काही करूच नको ना. शांत राहा, जसं काही झालंच नाही, आणि मग लग्नानंतर त्याला दाखव. मला नाही जमणार. आज घरी येईलच ना, मग इथं माझं राज्य. बघच काय करते ते. अगं, काय करणार काय आहेस तू? फोन ते पण त्याचे आई वडील पण सोबत असतील, लक्षात ठेव. हो ग, माहिती आहे मला, तू बघच. सायली छान आवरून तयार झाली होती. पीच कलरचा डिझायनर लेहंगा आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी, आणि ती मात्र विचारातच हरवलेली आरशासमोर बसलेली. समीक्षा कोणाशी तरी फोनवर बोलत होती. एवढ्यात बाहेरून बाबांचा सागरच्या घरचे आलेत हे सांगण्याचा आवाज आला. तशी तिला मनात थोडीशी भीतीच वाटली. हाय सायली, निशा आत आली होती. ओ हाय, कशा आहात? मी छान. पण काय ग, आहो जावं नाही बोललीस तरी चालेल, दी मन. पण छानच दिसत आहेस हा तू, मस्त एकदम. थँक्यू. सायली गोड हसली, पण मनात नुसतं धस्स होत होतं. तोपर्यंत समीक्षा फोन ठेवून आत आली. ही माझी बेस्ट फ्रेंड समीक्षा, आणि समीक्षा या सागरच्या वहिनी आहेत, सायलीने ओळख करून दिली. हाय, नाईस टू मीट यू, समीक्षा म्हणाली. हाय, मी टू, निशाने प्रतिसाद दिला. बाहेर एंगेजमेंटसाठी बोलावत होते तसे तिघीही बाहेर गेल्या. हाय सागर, कसा आहेस? समीक्षा बाहेर जाताच त्याच्यासोबत बोलते. अरे तू, मी छान बघ, तू कशी आहेस? सागरने विचारले. मी पण छान. तू ओळखते सागरला? निशा समीक्षाला विचारते. हो, कारण आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. सायलीसुद्धा ओळखते की. बोलता बोलता समीक्षा बोलून जाते. सायली तिच्याकडे जरा रागानेच बघते. तशी तिच्या लक्षात तिची चूक येते. तू काय सांगतेस काय? हां सायली, तुम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखतात? भाऊजीसुद्धा बोलले नाहीत? हो, म्हणजे होतो, पण इतकं बोलणं नव्हतं आमच्यात, सायली हसून म्हणते. चला समोर या दोघांनी, एंगेजमेंट करायची ना, रमेश बोलत होता.
इतका वेळ तिने सागरकडे पाहिले सुद्धा नव्हतं. सायली, बघ कसला हँडसम दिसतोय तो, समीक्षा तिच्या कानात बोलत होती. जंगलातले बरेच प्राणी दिसायला चांगले दिसतात, पण ते तसे असायला नसतात ना, सायली तिच्या कानात म्हणाली. मी जर तुझ्या जागी असते ना तर हा असा विचार केलाच नसता. विसरणं सगळं आधीचं झालेलं. समीक्षा असं म्हणताच तिने तिला डेंजर लुक दिला आणि ती शांतच बसली.